ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, मी चाललो आहे गावी. आता रात्री वाजलेत 12:30 पावणे 1. उद्या चुलत बहिणीची हळद आणि परत लग्नसुद्धा आहे गावाला. तर लग्नानिमित्त गावी चाललो आहे आणि मे महिना आला आहे म्हटल्यानंतर सगळेच कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहेत आज उद्या 1-2 दिवसामध्ये आणि आम्हीसुद्धा चाललो आहे. तर हा प्रवासाचा व्हिडिओ मी तुम्हाला मध्ये मध्ये अपडेट देत राहीन. पावसानिमित्त रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि मला आपण आता प्रवास करूया. आता पोचलो मी साहेलला. आमचा एक चुलत भाऊ आहे ना, आता विजित त्याला पिकअप केलं आहे आणि आता आम्ही निघणार. आम्ही टोटल 5 जण आहोत आणि आता निघणार आहे आता गावच्या दिशेने. तर चला. सव्वा 2 वाजलेत. 2:15 वाजता आलो आम्ही पनवेलला. आता पनवेलला डिझेल भरणार आणि मग पुढे कुठेतरी पुन्हा एकदा रेस्ट घेणार 10-15 मिनटं आणि मग निघणार पुढच्या प्रवासाला. तर डिझेल भरतो. पाठीमागं गाडी आहे बघा. इथे रिया उभी आहे. डिझेल भरून झालं की आम्ही पुढे कुठेतरी रेस्ट घेणार चहा पिण्यासाठी. तर आता 3:30 वाजलेत. आम्ही वडखळ नाका क्रॉस केल्यानंतर ना जाम आहे. तुम्हाला दाखवतो पुढे ट्रॅफिक आहे. पुढे वडखळ क्रॉस केल्यानंतर फक्त तुझ्या नावाचं हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय, तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय, तुझ्या हाताने खास देवाचे मला कुणी भेटले माझे मला खुलता खळी उमलून हा मन मोगरा गंधाळला. हा भास की तुझी आहे नशा मन साध घालती It has high fiber that helps manage blood sugar from day one. त्यांची वाट बघत झालं आपल्याला. राईट साईडला पण जाऊ. किती जॉब केलं बाई.
आता सकाळचे वाजलेत 6:10 आहेत. आम्ही रात्री 1 वाजता निघालो होतो मुंबईवरून आणि जसं आम्ही वडखळ क्रॉस केलं, वडखळ क्रॉस करण्यात 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. ट्रॅफिक याच्यासाठी होतं कारण सिंगल लेन होती आणि काय ठिकाणी ना पॅचेस भरपूर आहेत, त्यामुळे ट्रॅफिक होतं आणि चाकरमानी कोकणात जाण्यासाठी निघालेले आहे, त्याच्यामुळं गाड्या पण भरपूर होत्या रस्त्याला आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक भरपूर भेटलं आम्हाला एवढा खेडला पोचायला पाहिजे होतं, आम्हाला इतकं ट्रॅफिक भेटलं. आता इंदापूरला उतरलो आहे, तर वाजले 6, 1 वाजता निघालो तो रात्री. तर घरी पोचे पण मला वाटतं 9 वाजतील, 9-10 पण वाजतील. तर बघा पुढचा प्रवास पण इंदापूर डेपो. काय डेपोची परिस्थिती आहे बघा महाराष्ट्राची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळे चाकरमानी चाललेत गावाला. गाडी आमची इथे उभी आहे पुढे. चहा पिणार आणि मग आम्ही पुढचा प्रवास सुरुवात करणार. फ्रेश हवा आहे, फ्रेश. किलोमीटर आहे. ये दूरियां इन राहों की मित्रांनो 9:15 वाजता पोहोचलोय सावर्ड्याला. बराच उशीर झाला घरी पोहोचायला ट्रॅफिकमुळे. आगडीच चालते. मला पण ती कधीच आगडी वाटत होती. मला वाटलं मला असं वाटतंय. मित्रांनो आता 9:15 झालेत, घरी पोचलो आहे. ट्रॅफिक भयंकर ट्रॅफिक होतं. वडखळ नाका क्रॉस केला आणि 2 ते 2.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. तेवढी ट्रॅफिक आहे. आणि जर आम्ही दिवसा आलो असतो ना तर दिवसा पण आम्हाला 2 तासापेक्षा जास्त वेळ लागला असता ट्रॅफिकमध्ये. आम्ही रात्री 1 वाजता निघाल्या कारणाने आम्हाला ट्रॅफिक कमी मिळालं आणि पोचलो आम्ही. ठीक आहे, आता सीझन असल्याकारणाने प्रत्येकजण आपापल्या गाड्या घेऊन निघतात, वाहनं घेऊन निघतात गावी येण्यासाठी. तर सुखरूप पोचलेला आहे. आणि मित्रांनो उद्या हळदीचा पण व्हिडिओ होणार आहे, तो सुद्धा बघा. आणि या प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.